गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्लामी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इस्लामी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असलेल्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677760025. बीड जिल्ह्याच्या गेवराई शहरात माणुसकीला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. इथे एका 20 वर्षीय विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं आहे. सासरची मंडळी मागील काही काळापासून तरुणीचा हुंड्यासाठी छळ करत होती. सासरी व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची मागणीही केली जात होती. यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेने जीवन संपवलं आहे. पूजा प्रमोद सुरवसे असे मृत पावलेल्या 20 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिने गेवराई येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पूजेच्या वडिलांना फोनद्वारे देण्यात आली. माहिती मिळताच कुटुंबियांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तिथे पूजाचा मृतदेह आढळून आला. मृत पूजेच्या भावाने गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की लग्नानंतर पती प्रमोद साईनाथ सुरवसे, सासरे साईनाथ बापूराव सुरवसे, सासू उषाताई उर्फ जीजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि ननंद अर्चना तुळसे यांनी व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची सतत मागणी केली होती आणि तिचा मानसिक आणि शारीरिक छळही केला होता. याच त्रासाला कंटाळून पूजाने आत्महत्या केल्याचं भावाने तक्रारीत नमूद केलं आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लवकरच संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गेवराई पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी PSI संजय उदगीरकर यांनी दिली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.